पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून जत तालुक्यातील रेवनाळ येथे पत्नी रुक्मिणी विलास खांडेकर वय वर्ष 35 हिचा डोक्यात दगडी वरवंटा घालून खून केल्याची घटना घडली आहे। आरोपी विलास विठोबा खांडेकर यास जत पोलिसांनी अटक केली आहे। दिनांक 2 एप्रिल रोजी बिरहा उर्फ आरोपी विलास खांडेकर हा दारू पिऊन आला आणि त्यावेळी त्याच्या पत्नीने तुम्ही रोज दारू पिऊन का येता असं विचारलं असता आरोपीने तुझ्या माहेरचे लोक सारख्या माझ्या घरी काय येतात, त्यांना घर नाही का असं म्हणून शिवीगाळ करू लागला। यावर पत्नीने त्यांना माझ्या माहेरच्या लोकांना का शिवीगाळ करता म्हणून विचारलं। तसंच तिच्या चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात भांडण झालं। तसेच आरोपी विलास खांडेकर याने आज मी तुला जिवंत ठेवत नाही असं म्हणत राग मनात ठेवून रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंतर पत्नीच्या डोक्यात आरोपी बिरहा उर्फ विलास खांडेकर याने घरातील दगडी वरवंटा घातला, तिला गंभीर जखमी केलं। शेजारच्या लोकांनी तिला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता तिचे दिनांक 3 एप्रिल रोजी गुरुवारी 3 वाजता दुपारी निधन झाले। त्यामुळे खुनाची नोंद जत पोलीस ठाण्यात झालेली आहे। गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळी पोलिसांनी फॉरेन्सिक टीम बोलावून पाहणी केली, तर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे आणि पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली आणि या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ विलास बापू सरकर राहणार कोळी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत।